सुंदरे, आता तू जा. स्वामी देवा, नको. मला आता कसलाच मोह राहिलेला नाही. अगं जा. हवं तर जे सोनं आणशील ते गोर गरिबात वाटून दे. जा. स्वामी देवांना माहितीये मला मोह नाही, गरजही नाही. आयतं काही देणं त्यांना मान्य नसतं तर मग मला का पाठवताय? नक्कीच काहीतरी कारण आहे यामागे. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, मी काय करू? काय अपेक्षित आहे तुम्हाला? कपिला ताईंसारखं सोनं बाहेर नेऊ का? मला एकाच वेळी जास्तीत जास्त सोनं बाहेर नेलं पाहिजे, जेणेकरून मी गोर गरिबांना मदत करू शकेन. सुंदरा मावशी, हे काय? अहो, रिकाम्या हाताने बाहेर येणार की काय? सोनं नाही घेतलं की काय तुम्ही? आम्हाला का सुचलं नाहीये? मला वाटतं सुंदरा मावशी अख्खी खोली रिकामी करतील. वा सुंदरा मावशी, काय सुंदर कल्पना सुचली तुम्हाला. ही स्वामी देवांचीच लीला आहे. हे सोनं काही कमी होणार नाहीये, पण आता जेवढं मिळालंय ना ते गोर गरिबांमध्ये वाटता येईल. श्री स्वामी समर्थ. नाही नाही नाही, हे सगळं सोनं माझं आहे, माझं आहे, माझं आहे सगळं सोनं. मी पुन्हा जाते, पुन्हा आणते. त्या सुंदरासारखं टोपलीत सोनं भरतो आणि बाहेर फेकतो, म्हणजे आम्हालाही जास्त सोनं मिळेल.
थैल्यांमधनं फुलं कशी पडतात? या थैल्यांमधनं फुलं होती की काय? त्याचे बघतो. फुलं नसणार. नाही, सोनच आहे. मग फुलं का पडतात? हा, फुलं. काय आहे? सगळी फुलं झाली आहेत. या गोणीत आम्ही सोनं भरलं होतं. नाही कपिले, याच्यात नक्की सोनं असणार आहे. हा, याच्यातही फुलं झाली. इथेही फुलं. स्वामी, तुम्ही पुन्हा फसवलत ना मला. तू नियम भंग केलास. एकदा बाहेर येऊन परत आत गेलीस, नियम मोडलास. आणि कपिले, जे सुंदरने केलं ते तूही करू शकले असतेस. संधी एकच, फरक फक्त विचारांचा. तुम्हाला वाटतं की तुम्हाला आयुष्य काही देत नाही, पण तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोर तुम्हाला करता येतं की नाही यावर सगळं अवलंबून असतं. आणि त्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं. कपिले, सोनं तुलाही मिळालं होतं, पण तुझा लोभ आडवा आला आणि म्हणून त्या सोन्याची फुलं झाली. स्वामी देवा, हा घडा, ते सोनं, हे सगळं नक्की कुणाला उद्देशून बोलताय? घडा भरतोय आणि ज्याच्या करता भरतोय त्याला वेळ आल्यावर कळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आली, शिकार आली. राम राम भाऊ. राम राम. ह्या गावात अगोदर तुम्हाला कधी पाहिलं नाही. पहिल्यांदाच आलात का अक्कलकोटमध्ये? हो, पहिल्यांदाच आलोय. माझं नाव नामदेव. मी अक्कलकोटमध्ये पोचलो का? हो, हे अक्कलकोटच आहे. हे काय अक्कलकोटची वेस? श्री स्वामी समर्थ. तुम्ही दमला असाल, फार दूरचा प्रवास केलेला दिसतोय. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणतोय. हे घ्या, पाणी प्या. खूप उपकार झाले तुमचे, तुम्ही पाणी दिलं. घ्या दादा, धन्यवाद. खूप उपकार झाले तुमचे. अहो, यात उपकार कसले? प्रवासी हा देव माणूस असतो. बरं, अक्कलकोटमध्ये काय काम काढलं? मला माझ्या साधू महाराजांनी सांगितलंय, जोपर्यंत गुरु माझ्या आयुष्यात येत नाहीत तोपर्यंत माझा उद्धार नाही. श्री स्वामी समर्थ हेच माझे गुरु आहेत. त्यांना प्रसन्न करायला आणि त्यांचं दर्शन घ्यायला मी इकडे आलोय आणि त्यांच्या चरणी शरण जावं हीच माझी इच्छा आहे. भोळा आहे आणि श्रीमंत देव. स्वामी देवा, आरतीची वेळ झाली. स्वामी, अहो हे काय करताय? हे घे, कर आरती. देवा, अहो रिकाम्या ताटानं कशी करायची आरती? अगे, देवाला वस्तूंची गरज असते, भावनेची गरज असते. एक वेळ ताट रिकामा असला तरी चालेल, पण मन रिकामा नको. शिव शंकर शंभा. पण भाऊ, मी अजून स्वामींना पाहिलंच नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे, पण एक गोष्ट आहे, स्वामी सहज कुणाला दर्शन देत नाही. त्यासाठी ना मोठी साधना करावी लागते. खरंच? मला सांगा ना, कशी करायची ती साधना? सगळ्यात अगोदर मोह त्याग करावा लागेल.
तुमच्या जवळचं सगळं सोनं, अंगठ्या, माळ हे सगळं काढून ठेवावं लागतो. आणि बरं पुढे अजून? ह्या झाडाखाली माझाही उद्धार झाला. मीही इथेच नामस्मरण केलं. मी न थांबता न थकता स्वामींचं नामस्मरण करत झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या. स्वामी प्रसन्न झाले, त्यांनी मला इथेच दर्शन दिलं. म्हणून मी रोज इथे येतो. अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करतो. आणि मला सुद्धा साधना लगेच सुरू करायची. स्वामी दर्शनाची मला आस लागली. हे दागिने कुठे ठेवू? एका फडक्यात बांधून झाडाला टांगून ठेव. दर्शन झालं की काढून घे. पण एक भीती आहे बाबा. कुठली? तुम्ही नामस्मरण करत असताना दागिने कुणी चोरले तर? अहो मग एक काम करा, हे दागिने तुमच्याच जवळ ठेवा. माझं दर्शन झालं की मी तुमच्याकडून घेईन. तुम्ही इथेच असतात ना? हो, तसंही चालेल की. मी इथंच राहतो. माझं नाव गण्या. हे पिंपळवाडी गाव आहे, तिथंच असतो मी. तुमचं दर्शन झालं की या, दागिने घेऊन जावा. चांगलंच गंडवलं याला. चांगली कमाई झाली आज. स्वामीचं दर्शन याला सहजही झालं असतं, पण या मूर्खाला काय कळणार? सुंदरे, भक्तीत भाबडेपणा असावा, पण भक्तीत डोळसही असावी. कपिले, साप घेऊन कुठे निघालीस? साप? जा इथून. स्वामी, अहो कशी जाणार? साप आहे वाटेत. नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. अगं सापाला सांगतोय, जा रे इथून. जा. पण स्वामी, माझ्या हातात दोरीच होती. दोरीचा साप कसा झाला अचानक? उचले. नाही नाही स्वामी, साप आहे. मी नाही उचलणार. अगं नीट बघ, दोरीच येते, साप नाहीये. दोरीचही? स्वामी, अहो ही तर दोरी आहे. मग मला साप का दिसला? कारण तुझ्या समोर जो फास निर्माण केला जातो तू त्याला सत्य समजतो. म्हणून सतसत विवेक बुद्धी जागृत असायला हवी. भक्ती भाबडी असावी, पण डोळस असावी. तसाच एक रिकाम्या डोक्याने आला अक्कलकोटच्या विशेष. सुंदरे, आम्ही काय सांगतो नीट ऐक. जा. हो स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे देवा, यांच्या पायातून तर रक्त येतंय. श्री स्वामी समर्थ. क्षमा करा हा, मी तुमच्या साधनेत व्यत्यय आणला. बोला, काही हरकत नाही. अहो तुम्ही अशा प्रदक्षिणा का घालताय? काय साध्य करायचंय तुम्हाला? स्वामी भेटावेत म्हणून माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितले. त्यासाठी मोठी साधना करावी लागते. श्री स्वामी समर्थ. ही काय स्वामी लीलाय का? रिकाम ताट आणि आवश्यक गोष्टी. स्वामी देव याच्याबद्दलच बोलत होते का? अहो मग स्वामी देवांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वामी स्थानावर यायला लागेल. स्वामी देव तिथेच तर असतात. नाही, माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितले की ते साधना केली तरच स्वामी प्रसन्न होतील. आणि स्वामींचं दर्शन मिळवायचं असेल तर हे कष्ट घ्यावेच लागतील.
मला अडवू नका, मी आता थांबणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामीदेव याच्याबद्दलच बोलत होते. याने थेट स्वामी स्थानावर न येणं, इथे चढून बसणं, हा सगळा स्वामी लीलेचाच भाग आहे का? काही असलं तरी याला हे सगळं करायला लागायला नको. स्वामी भक्त दिसतोय, दर्शन मिळालं पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने. इतरांनाही मिळतं ना अगदी तसं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही नाही, मला याविषयी स्वामी देवांशी बोलायलाच हवं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, स्वामी देवा, वेशीवर ना एक भक्त आलाय. नामदेव नाव आहे त्याचं. भोळा भाबडा आहे. तुमच्या दर्शनासाठी आसुसलाय. अहो त्यासाठी झाडाला प्रदक्षिणा घालतोय. इतका दमलाय तरी सुद्धा झाडाला प्रदक्षिणा घालतोच आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही त्याला दर्शन द्या. त्याचं तेवढं पुण्यच नाहीये, म्हणूनच रे वेशीवर अडकलाय तो. तो जे करतोय त्याचा वेडेपणा आहे, आणि त्याला त्या वेडेपणापासून परावृत्त करण्याकरता मी तुला पाठवलं होतं. देवा हो, अज्ञानात येतो, पण जे काही करतोय ना ते अगदी मनापासून करतोय. देवा, माझ्यासाठी तरी दर्शन द्या हो त्याला. ठीक आहे, जा सांग त्याला स्थानावर यायला. देव दर्शन आम्ही. बहुतेक स्वामी देवच कुठल्याशा कारणामुळे त्याला येऊ देत नव्हते, पण आता मार्ग मोकळा केला. आता त्याला घेऊनच येते. सुंदरे, पूजा करायची तर सोळं नेसावं लागतं. लढाई लढायची तर लढाईचा गणवेश परिधान करावा लागतो. लग्नात लग्नाची वस्त्र परिधान करावी लागतात. भक्तीतही हाच नियम लागू आहे. आमच्या पर्यंत पोहोचायचं तर अपेक्षित प्रवेशिका तुमच्याकडे असावी लागते, आणि नामदेवाकडे तीच नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे देवा, अहो मुंग्या चावतायत तुम्हाला. किती त्रास सहन करताय. थोडी विश्रांती घ्या हो. हे बघा, माझ्या साधनेत व्यत्यय आणू नका. श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी तुमच्या साधनेत व्यत्यय आणत नाहीये, पण स्वामी देवांचा निरोप आहे तुमच्यासाठी. स्वामींचा निरोप? काय निरोप आहे त्यांचा? स्वामी देवांनी तुम्हाला स्थानावर बोलवलंय. ते तुम्हाला तिथेच दर्शन देणार आहे. स्वामी इतक्या सहज कुणालाही भेटत नाहीत, आणि त्यांना भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अहो, पण हे कष्ट म्हणजे अंधपणे स्वतःलाच त्रास देणं. अहो चला तुम्ही, स्वामी देवांनी बोलवलंय तुम्हाला. नाही, तुम्ही माझी दिशा भूल करतायत. आणि माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितलंय, साधना केल्याशिवाय स्वामींचं दर्शन नाही. अहो किमान पाणी तरी प्या, आणि स्वामी स्थानावर येऊनच तुमची साधना करा. चला. जोपर्यंत स्वामी दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी अन्न पाणी काहीही ग्रहण करणार नाही, आणि साधना देखील थांबवणार नाही. श्री स्वामी समर्थ. भक्ती भाबडी असावी पण डोळस असावी. भक्ती भाबडी आहे पण डोळस नाही. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी देवा, नामदेव काही ऐकतच नाहीये हो. मी किती त्याला सांगितलं पण तो थांबतच नाहीये. मी त्याला म्हटलं स्वामी देवांनी तुला बोलवलंय म्हणून, पण त्याचा विश्वासच बसत नाही. पाहिलंस, त्याचा दर्शनाचा योग नाहीच आहे. आम्ही स्वतःहून बोलावलं तरी नाही आला. तेव्हा का आला नसेल? अहो एवढा भक्तिभाव आहे त्याच्यात. पुण्य संचय नसला की बुद्धी चालत नाही. चुकीचा हट्ट आहे त्याचा. स्वामी देवा, हा माझा हट्ट समजा. भाबडाय होतो, अगदी मनापासून करतोय.
बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट मान्य करावेच लागतात. तुला इच्छा आहे ना, ठीक आहे, देऊ त्याला दर्शन, पण एका अटीवर. कोणती अट? त्याने आम्हाला ओळखलं पाहिजे. दर्शन देणं आमचं काम, पण ओळखणं हे त्याचं कर्म. शिवशंकर शंभो.